नमस्कार. मी डॉक्टर शुभांगी गोसावी. मनमानस या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 2024-25 च्या सुधारित अभ्यासक्रमानुसार आपण FYBAच्या सेमिस्टर 1च्या मानसशास्त्राचा पाया या विषयाला सुरुवात करणार आहोत. मी डॉक्टर शुभांगी गोसावी, मानसशास्त्र विभाग प्रमुख, KSKW कॉलेज, सिडको, नाशिक. आज आपण पहिल्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. प्रकरणाचं नाव आहे मानसशास्त्राची ओळख. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या अभ्यासाला सुरुवात करूया. आज आपण मानसशास्त्राच्या रोमांचकारी जगात प्रवेश करणार आहोत. मानसशास्त्र म्हणजे काय, ते आपल्या दैनंदिन जीवनाशी कसे संबंधित आहे आणि ते आपल्याला स्वतःला आणि इतरांना समजून घेण्यासाठी कसे मदत करते याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मानसशास्त्र हे एक विस्तृत क्षेत्र आहे जे आपल्या मनाच्या गुंतागुंतीचा अभ्यास करतं. विचार, भावना, वर्तन यांच्यावर परिस्थितीचा, जैविक घटकांचा कसा परिणाम होतो हे मानसशास्त्र शोधून काढते. मानसशास्त्राच्या ज्ञानामुळे आपण स्वतःला व इतरांना, परिस्थितीला चांगल्या प्रकारे समजू शकतो आणि आपल्या दैनंदिन जीवनातील अडचणींवर मात करण्यासाठी प्रभावी रणनीती विकसित करू शकतो. या प्रकरणामध्ये आपण एकूण 4 मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत. पहिला मुद्दा आहे मानसशास्त्र विज्ञान व ध्येय, मानसशास्त्रीय दृष्टिकोन. दुसरा मुद्दा आहे मानसशास्त्राचं क्षेत्र किंवा शाखा. तिसरा मुद्दा आहे मानसशास्त्रातील संशोधन पद्धती. यात निरीक्षण पद्धती, प्रायोगिक पद्धती, सर्वेक्षण पद्धती व वृत्त इतिहास पद्धतीचा समावेश होतो. तर चौथ्या आणि शेवटच्या मुद्द्यामध्ये आपण प्रायोगिक मानसशास्त्राचा इतिहास व गुणधर्म याचा अभ्यास करणार आहोत. सुरुवातीला आपण मानसशास्त्राची ओळख याविषयी जाणून घेऊया. मानसशास्त्र म्हणजे नक्की काय? तर मानसशास्त्र म्हणजे मनाचा आणि वर्तनाचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास करणारं शास्त्र आहे, ज्यामध्ये विचार, भावना, संवेदना आणि वर्तन यांचा सखोल अभ्यास केला जातो. मानसशास्त्र हे अनुभव आणि वर्तनाची कारणे समजून घेण्यासाठी प्रयत्न करते. मानसशास्त्र आपल्याला विविध गोष्टींविषयी माहिती देत असते. मानसशास्त्र हे एक विज्ञान आहे का, याविषयी अनेक मतं आहेत. परंतु विज्ञानाचे जे निकष आहेत, उदाहरणार्थ निरीक्षण, प्रश्न निर्माण करणे, परिकल्पना तयार करणे किंवा गृहीतक तयार करणे, विश्लेषण करणे आणि निष्कर्ष काढणे, हे मानसशास्त्रामध्ये सुद्धा टप्प्याटप्प्यांनी होत असते. मानसशास्त्रामध्ये एखादी समस्या निर्माण झाली तर त्यावर ह्याच पद्धतीने विचार केला जातो. तुम्हाला ह्या स्लाइडमध्ये दिसून येईल की मानसशास्त्रामध्ये कशा पद्धतीने विचार केला जातो आणि म्हणून मानसशास्त्र हे एक वैज्ञानिक शास्त्र आहे असं आपण म्हणू शकतो. आता ह्या 5ही मुद्द्यांचा आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत. मानसशास्त्रामध्ये सगळ्यात आधी
आपण ज्या पद्धतीचा वापर करतो ती तर्कशुद्ध पद्धत आहे, ज्याबद्दल जगाविषयी आपल्याला अधिक माहिती मिळत असते. मानसशास्त्रामध्ये निरीक्षण करणे हा एक महत्त्वाचा घटक आहे. आता निरीक्षण म्हणजे काय याचा आपण सर्वप्रथम विचार करणार आहोत. निरीक्षण हे वस्तुनिष्ठ पद्धतीने होणं महत्त्वाचं असतं. निरीक्षणावर जैविक घटक, सामाजिक घटक, पर्यावरणीय घटक यांचा परिणाम होत असतो. त्यामुळे निरीक्षणकर्त्याची जबाबदारी आहे की त्याने फक्त वस्तुनिष्ठ पद्धतीनेच निरीक्षण करावे. स्वतःची मतं, स्वतःचे पूर्वग्रह यांचा परिणाम निरीक्षणावर होणार नाही याची काळजी घेणं महत्त्वाचं असतं. दुसरं आहे प्रश्न निर्माण करणे. आता निरीक्षणावर आधारित वर्तनाची कारणं आणि परिणाम समजून घेण्यासाठी प्रश्न तयार करणं फार आवश्यक आहे. प्रश्न तयार झाल्यास निरीक्षणाला अधिक महत्त्व प्राप्त होतं आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातनं एक पाऊल पुढे टाकलं जातं. त्यानंतर त्या प्रश्नाचं संभाव्य उत्तर काय असू शकतं किंवा याविषयीचे जे गृहीतक मांडले जाते याला परिकल्पना असेही म्हणतात. परिकल्पना किंवा गृहीतक म्हणजेच हायपोथेसिस हे ह्या प्रश्नाचं संभाव्य उत्तर असू शकतं. चौथी पायरी आहे चाचणी आणि विश्लेषण. मानसशास्त्रामध्ये जे गृहीतक तयार केलं जातं त्या गृहीतकाचं वर्गीकरण केलं जातं आणि विश्लेषण केलं जातं. प्रयोगाद्वारे किंवा मानसशास्त्रीय चाचणीद्वारे, सर्वेक्षण पद्धतीद्वारे तयार झालेल्या गृहीतकाची, परिकल्पनांची चाचणी घेण्यात येते आणि जो काही डेटा कलेक्ट केलेला असतो त्याचं विश्लेषण करता येतं. आणि सगळ्यात शेवटची पायरी म्हणजे निष्कर्ष काढणे. ह्या चाचणीच्या विश्लेषणावर निष्कर्ष काढण्याची प्रक्रिया अवलंबून असते आणि त्यानुसारच गृहीतक किंवा परिकल्पना यांचं समर्थन केलं जातं म्हणजेच त्या मान्य केल्या जातात किंवा खंडन केलं जातं म्हणजेच त्या अमान्य केल्या जातात. आता आपण पुढच्या मुद्द्याचा विचार करणार आहोत, मानसशास्त्राची ध्येय. आता मानसशास्त्राच्या ध्येयांमध्ये एकूण 4 ध्येयांचा आपण विचार करणार आहोत. पहिलं म्हणजे वर्णन, दुसरं म्हणजे स्पष्टीकरण, तिसरं आहे भविष्यवाणी आणि चौथं आहे बदल म्हणजेच मॉडिफिकेशन. आता पहिल्या ध्येयाकडे आपण वळणार आहोत. मानसशास्त्राचं पहिलं ध्येय आहे वर्णन करणे. मानसशास्त्रज्ञ मानवी विचार, भावना, वर्तन आणि अनुभवाचे वर्णन करत असतात. वर्तनाचे अत्यंत वस्तुनिष्ठपणे निरीक्षण यात केले जाते आणि निरीक्षणाच्या बारकाईने नोंदी ठेवल्या जातात. ह्या वर्तनाचे वर्णन मानसशास्त्रामध्ये करण्यात येते कारण कोणत्या उद्दीपकाला कोणती प्रतिक्रिया दिली जाते हे यावरून ओळखले जाते. म्हणून मानसशास्त्रामध्ये वर्तनाच्या वर्णनाला खूप महत्त्व आहे. यामध्ये आपण एक उदाहरण बघू शकतो. एका सोसायटीतील मुले दर शनिवारी प्रचंड दंगा करतात, मारामाऱ्या करतात, भांडतात. थोडक्यात काय तर दर शनिवारी त्यांच्या वर्तनात प्रकर्षाने आक्रमकता जाणवते. हे झालं
वर्तनाचं वर्णन. आता दुसरं ध्येय आहे स्पष्टीकरण. स्पष्टीकरण म्हणजेच काय की मानसशास्त्रज्ञ मानवी वर्तनाची कारणे काय आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न करतात. आता यामध्ये हे स्पष्टीकरण निपक्षपातीपणे आणि वस्तुनिष्ठपणे होणे फार महत्त्वाचे असते. तर्कविचार, मर्मदृष्टी, सृजनशीलता यावर आधारित स्पष्टीकरण केले जाते. आता वरील उदाहरणामध्ये आपण पुढे जाऊया की सुट्टीचा दिवस म्हणून मुले दंगा करतात का? आईवडील बाहेर गेलेले असतात म्हणून मुलं दंगा करतात का? किंवा घरात कोणीही रागवणारे नसते म्हणून असे वागतात का? गृहपाठ पूर्ण झाला आहे म्हणून मौजमजा करण्यासाठी दंगामस्ती करतात का? ही सर्व झाली अनुमानं म्हणजे गृहीत कल्पना, परिकल्पना. यामध्ये असं दिसून येतं की शनिवारीच का दंगा करतात, रविवारी का करत नाही? कारण रविवारी पण सुट्टी असते. वर्तनाचं शनिवारचं पूर्ण निरीक्षण केलं गेलं. यावरून असं लक्षात आलं की शनिवारी दुपारी टीव्हीवर एक आक्रमक हिंसाचारक मालिका दाखवण्यात येते. बहुतांश सोसायटीतील मुले ही टीव्हीवरची मालिका पाहतात. जी मुले ही पाहतात ते अधिक आक्रमक वर्तन करतात असं दिसून येतं. मानसशास्त्राचं तिसरं ध्येय आहे ते म्हणजे भविष्यवाणी. भविष्यवाणी किंवा वर्तनाचे पूर्वकथन करणे. थोडक्यात काय तर वर्तनाचा भविष्यातील अंदाज लावणे. आता वरील उदाहरणामध्ये आपण बघणार आहोत की जेव्हा जेव्हा मुलं अशा प्रकारच्या हिंसक मालिका टीव्हीवर पाहतील त्या वेळेस त्या कार्यक्रमाचा परिणाम म्हणून त्यांच्या वागण्यात आक्रमकता दिसून येईल, हिंसकपणा दिसून येईल आणि ते एकमेकांची कुरखोडी काढतील. हा झाला अंदाज लावणं. वर्तनाचे अंदाज असे लावले जातात. नंतर हे असं वर्तन घडू नये म्हणून चौथं ध्येय महत्त्वाचं आहे आणि ते म्हणजे बदल. आता बदल किंवा वर्तन नियंत्रित करणे याचा अर्थ काय होतो की जे वर्तन नकारात्मक आहे ते काढून टाकणे आणि त्या जागी सकारात्मक वर्तनात वाढ करणे हे प्रमुख उद्दिष्ट असतं. सकारात्मक वर्तनात वाढ करत असताना असं दिसून येतं की नको असलेल्या वर्तनासाठी जर शिक्षा केली गेली तर आपोआपच असं अवांछित वर्तन हळूहळू कमी होतं आणि नष्ट होतं. तसेच जे वर्तन अपेक्षित आहे अशा सकारात्मक वर्तनाला प्रोत्साहन दिलं गेलं, त्याबद्दल बक्षीस दिलं गेलं तर अशा सकारात्मक वर्तनात वाढ होते आणि वर्तनाचा दर्जा हा सुधारला जातो. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. मनमानस ह्या यूट्यूब चॅनलद्वारे आपण मानसशास्त्राच्या विविध विषयांचा अभ्यास करणार आहोत. या चॅनलवर मानसशास्त्राच्या विविध घटकांशी संबंधित तुमच्या अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओज अपलोड केले जाणार आहेत. त्याचबरोबर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला गुगल क्लासरूमची लिंक दिसेल. या लिंकवर क्लिक करून तुम्ही गुगल क्लासरूमला जॉईन व्हायचं आहे. गुगल क्लासरूममध्ये या टॉपिकशी संबंधित सखोल नोट्स तुम्हाला मिळणार आहेत. त्याचबरोबर
विविध मॉक टेस्टसुद्धा असणार आहे, जेणेकरून तुम्ही शिकलेला अभ्यासक्रम तुम्हाला किती समजला आहे हे तुम्हाला लगेच ऑनलाईन पद्धतीने समजणार आहे. मार्क्सही तुम्ही टेस्ट सबमिट केल्याबरोबर तुम्हाला दिसणार आहेत. त्यामुळे अभ्यास घटकाचा परिपूर्ण अभ्यास होण्यासाठी ह्या गोष्टी मदत करतील. त्याचबरोबर काही शंका असल्यास आपण गुगल मीटद्वारे भेटणार आहोत. या सर्व माहितीचा तुम्ही लाभ घ्यावा असं मला वाटतंय. धन्यवाद. ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. बाय.